नमस्कार, रोकठोकमध्ये आपलं स्वागत. मी प्रसाद काथे. काँग्रेसनं पुन्हा एकदा गरिबी हटावचा नारा दिलाय. सत्ता आली तर मनरेगा भाग दुसरा प्रत्यक्षात आणत गरिबी हटवू असा काँग्रेसच्या विद्यमान अध्यक्षांचा दावा आहे. काँग्रेसचे विद्यमान अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपली आजी इंदिरा गांधी यांच्या गरिबी हटाव या नाऱ्यावरच पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केलंय. इंदिरा गांधींचा हा नारा 70च्या दशकातला होता. यूपीएच्या काळातही मनरेगा सारख्या योजना गरिबी हटवण्यासाठी आखण्यात आल्या होत्या. आता अर्थतज्ञांचा सल्ला घेत काँग्रेसनं पुन्हा एकदा गरिबी हटवण्यासाठी नवी आर्थिक योजना जाहीर केली आहे. प्रत्येक गरीब कुटुंबाला वर्षाला 72,000 रुपये देण्याची लोकप्रिय घोषणा ऐन निवडणुकीच्या काळात करण्यात आली आहे आणि ती काँग्रेसच्या अध्यक्षांनी स्वतःहूनच केली आहे. काँग्रेसची ही योजना प्रत्यक्षात येणं शक्य आहे का? भाजपनं या योजनेवर घेतलेले आक्षेप कितपत योग्य आहेत? अर्थविषयक अभ्यासकांना या योजनेबद्दल काय वाटतं? काँग्रेसच्या या घोषणेचा येत्या निवडणुकीवर कसा परिणाम होईल? या आणि अशा अनेक प्रश्नांची चर्चा करूयात आजच्या रोकठोक कार्यक्रमात. नारेबाजीनं गरिबी हटेल? आत्ताच्या घडीला या घोषणेच्या संदर्भात काँग्रेसची स्थिती काय आहे आणि लोकसभेच्या निवडणुकीसाठी काँग्रेसनं जाहीरनाम्यातल्या महत्त्वाच्या आश्वासनांची जी घोषणा केली त्याची वस्तुस्थिती काय आहे याचा एक वृत्तांत सुरुवातीला. काँग्रेसचा पुन्हा गरिबी हटावचा नारा. हम गरीबी को हिंदुस्तान से मिटा देंगे. गरिबांना महिन्याला देणार 6,000 रुपये. 20% सबसे गरीब परिवारों को हर साल 72,000 रुपए देने जा रही है. 21व्या शतकात गरीब मुक्त भारताचं काँग्रेसचं स्वप्न. ये अब गरीबी पर फाइनल असॉल्ट है. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसनं त्यांचं हुकमी हत्यार बाहेर काढले. काँग्रेसनं पुन्हा गरिबी मुक्तीचा नारा दिलाय. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी 21व्या शतकात भारत गरिबी मुक्त झाला पाहिजे अशी घोषणाच केली आहे. अगर हमने ये भी एक्सेप्ट किया है कि 21वीं सदी में हिंदुस्तान से गरीबी को मिटाना है, खत्म करना है. यह एक्सेप्टेबल नहीं है कांग्रेस पार्टी के लिए कि 21वीं सदी में इस देश में गरीब लोग मिले. तो हमने ये स्कीम नहीं है, ये अब गरीबी पर फाइनल असॉल्ट है. केंद्रात काँग्रेसची सत्ता आल्यास देशातल्या गरिबांना वर्षाला 72,000 रुपये अनुदान देण्याची घोषणा राहुल गांधींनी केली. याचा फायदा देशातल्या 5 कोटी कुटुंबातल्या 25 कोटी जनतेला होणार असल्याचा दावा करण्यात आलाय. प्रत्येक कुटुंबाचं मासिक उत्पन्न किमान 12,000 करण्यासाठी काँग्रेस प्रयत्न करणार असल्याचं राहुल गांधींनी सांगितलंय. कांग्रेस पार्टी गारंटी करती है कि हिंदुस्तान के 20% सबसे गरीब परिवारों को, शौक मत होना, अभी धमाका बजने जा रहा है, 20% सबसे गरीब परिवारों को हर साल 72,000 रुपए देने जा रही है. अगर नरेंद्र मोदी जी हिंदुस्तान के सबसे अमीर लोगों को पैसा दे सकते हैं तो कांग्रेस पार्टी देश के सबसे गरीब लोगों को पैसा दे सकती है. गरिबी हटावचा नारा काँग्रेससाठी नवा नाही. राहुल गांधींच्या आजी इंदिरा गांधींनीही गरिबी हटावचा नारा देत सत्ता हस्तगत केली होती. आता राहुल गांधींना पुन्हा हीच घोषणा द्यावी लागते. काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील ही घोषणा भारतातली जनता किती गांभीर्याने घेते हे निकालातच स्पष्ट होणार आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, नवी दिल्ली. या चर्चेमध्ये सहभागी होणारे मान्यवर आहेत अतुल लोंढे, प्रवक्ता काँग्रेस, मधु चव्हाण, प्रवक्ता भारतीय जनता पार्टी, प्राध्यापक डॉक्टर नरेश बोडखे, अर्थविषयक अभ्यासक, अजित अभ्यंकर, नेते भाकप. त्याचबरोबर माझ्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत ज्येष्ठ पत्रकार शैलेंद्र परांजपे आणि अनय जोगळेकर, अर्थविषयक अभ्यासक. आपल्या सगळ्यांचं या चर्चेत स्वागत. आपल्याला सगळ्यांनाच एक नम्र विनंती आहे की 6 मान्यवर आज चर्चेमध्ये सहभागी झाले आहेत, तेव्हा कृपया प्रत्येकानं नेमकं, मोजकं, थेट आणि कमीत कमी शब्दात
अधिकाधिक बोलावं, जेणेकरून प्रत्येकाला या चर्चेत आपल्याला न्याय देता येईल. या चर्चेची सुरुवात आपण अतुल लोंढे यांच्यापासून करतोय. अतुलजी, गरिबीची भारतातली व्याख्या काय आणि कोणाला गरीब मानायचं? असं आहे की लकडावालापासून अनेक लोकांनी गरिबीच्या व्याख्या केलेल्या आहे आणि याच्यामध्ये सरळ सरळ 12,000 पर्यंत जे उत्पन्न आहे, ज्यांना आपण गरीब म्हणतो, अशा लोकांनाच या योजनेचा फायदा होणार आहे. मुळात एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की 1971ची गरिबी हटाव योजना जी होती त्याच्या पाठीशी वीसकलमी कार्यक्रम होता, IRDP होती म्हणजे इंटिग्रेटेड रूरल एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम होता, संजय गांधी निराधार योजना होती, त्याच्यानंतर भूमिहीन मजूर रोजगार योजना होती. अशा अनेक योजना होत्या आणि त्यावेळेस 61 कोटी लोकसंख्या होती. आज ती 132 कोटी लोकसंख्या झालेली आहे. जेव्हा देश स्वतंत्र झाला तेव्हा 70% जनता ही दारिद्र्य रेषेखाली होती आणि आता जवळजवळ जे आहे ते 20-22% दारिद्र्य रेषेखाली राहिलेले आहे. म्हणजे त्याचं जे यश आहे ते सरळ सरळ याच्यातनं अधोरेखित होतं. फक्त लोकसंख्येचा जो स्फोट झालेला आहे तो लोकसंख्येचा स्फोट झाल्यामुळे आपल्याला काही लोक इथे गरीब दिसतात. आता एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की देशाचं अर्थचक्र जे आहे ते जमिनीत रुतलेलं आहे. ते रुतलेलं अर्थचक्र जर काढायचं असेल, म्हणजे जसं एखाद्या उपाशी माणसाला जर उठून उभं करायचं असेल कामाला, तर त्याला पहिले 2 घास त्याच्या पोटात आपल्याला टाकावे लागतील, तरच जे आहे तो उठून उभा होऊन कामाला राहील. ही योजना तशीच आहे. या योजनेमधनं क्रयशक्ती वाढवणे म्हणजे एखादा व्यक्तीकडे पैसे आले तर तो क्रयशक्ती जीवनावश्यक वस्तूची क्रयशक्ती करेल. तो म्हणजे आम्ही जे फूड प्रोसेसिंग म्हणतो की फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीमधनं आम्ही दुसरी हरित क्रांती जी आहे ती क्रांती आणू, ती प्रोसेसिंग मधली आहे. तर त्याच्यामध्ये जेव्हा डिमांड वाढेल म्हणजे मागणी वाढेल, मागणी वाढली की उत्पादन वाढलं की त्याच्यामध्ये रोजगार सुद्धा निर्माण होईल. आणि ही जी सायकल अगदी म्हणजे तुमच्या लेखी ज्याला आपण परचेस पॉवर पॅरिटी PPP च्या अंतर्गत अर्थात क्रयशक्ती वाढवण्याच्या अंतर्गत अर्थव्यवस्थेला चालना देण्याच्यासाठीची ही योजना आहे. मात्र जरा आपण थोडंसं इतिहासात डोकवून पाहणार आहोत. प्रसाद, परचेसिंग पॉवर पॅरिटी वेगळं असतं. बरं, तुमच्या लेखी मग याच्या अंतर्गत काय होणं अपेक्षित आहे, एका वाक्यात सांगू शकाल? पर्चेसिंग पॉवर पॅरिटी म्हणजे अमेरिकेमध्ये एखादी गोष्ट जर 2 रुपयाला मिळत असेल आणि ती आपल्या इथे जर त्याच्यापेक्षा कमी पैशाला मिळत असेल तर आपण पर्चेसिंग पॉवर पॅरिटीमध्ये पुढे आहोत असा त्याचा अर्थ होतो. दिस इज नॉट अ कंपॅरिझन विथ एनी अदर इकॉनॉमी. हे जे आहे आपल्या लोकांना सशक्त आणि बळकट करण्याचं काम आहे आणि त्याच्यासाठी ही योजना आहे. त्याच्यातून इकॉनॉमी एक्सपांड होणार आहे, इकॉनॉमी मध्ये बस्ट येणार आहे प्रोडक्शन मध्ये, असा तो विचार करून केला आहे. आणि 2016-17चा जर तुम्ही इकॉनॉमिक सर्व्हे भारताचा जो अरविंद सुब्रमण्यम स्वामी नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान असताना मांडला होता, त्यांनी बेसिक युनिव्हर्सल इन्कम स्कीम जी दिली होती तो अर्थ जागतिक स्तरावर या गोष्टीचा विचार झालेला आहे आणि भारतामध्ये ती अशी परिस्थिती असल्यामुळे ते लागू केलं पाहिजे. कारण की हमारे पास आता आपल्याबरोबर अनय जोगळेकर आहेत. माझा अनय जोगळेकरांना एक प्रश्न आहे. आता पर्चेसिंग पॉवर पॅरिटीच्या निमित्तानं तो मुद्दा समोर आला. गरीब आणि गरिबी या दोन्हीच्या व्याख्या भारत सापेक्षही असतात आणि जागतिक सापेक्षही असतात. आपण कोणती व्याख्या मानून चर्चा करायची आणि आपण कोणती व्याख्या धरून विकासाच्या साठीची पावलं टाकायची आहे? आपण याच्यात भारत सापेक्ष व्याख्या धरायला पाहिजे. पण हे जे युनिव्हर्सल बेसिक इन्कम आहे याची कल्पना अशा रीतीने मांडली गेली की आज जगात खूप मोठ्या प्रमाणावर विषमता वाढत आहे आणि काही एक वर्ग आहे तो अतिशय प्रचंड श्रीमंत होत आहे आणि खूप मोठ्या लोकांना रोजगार मिळत नाहीये. तर त्यामुळे सरकार म्हणून, यंत्रणेने किंवा देशांनी म्हणूनच प्रत्येकाला एक किमान उत्पन्न पुरवावं हा विचार एक अर्थशास्त्रीय विचार म्हणून स्तुत्य आहे. पण आतापर्यंत हे विचार मुख्यतः विकसित देशांमध्ये केले गेले आहेत विचाराच्या स्तरावर, अजून ती अंमलात कुठेही आणलेली नाही. आणि तेही जिथे की गरिबी जवळपास नाहीच आहे किंवा अगदी निग्लिजिबल आहे. आता राहुल गांधींचं असं म्हणणं आहे की त्यांनी जगात सर्वप्रथम हा विचार ते भारतात आणणार आहेत. म्हणजे हे जे अर्थशास्त्रज्ञ आहेत त्यांनी अजून इंग्लंडमध्ये नाही आणला, अमेरिकेत नाही, पण भारतात आणणार आहेत. आणि भारतात ते गरिबी निर्मूलनासाठी आणणार आहेत. म्हणजे बाकीच्या ठिकाणी सामाजिक विषमता कमी करण्यासाठी हा युनिव्हर्सल इन्कम असणार आहे, पण भारतात ते गरिबी निर्मूलनासाठी आणणार आहे. पण कालची जी त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली त्याच्यात खूप कमी माहिती त्यांनी लोकांपर्यंत दिली. कारण हा जो याच्याबद्दलही अर्थशास्त्रामध्ये 2 वाद आहेत. एकाचं म्हणणं आहे की गरीब लोकांना त्यांच्या जीवनावश्यक वस्तू पुरवाव्यात, अन्न, वस्त्र, निवारा, नोकरी. आणि दुसरं एक त्याच्यात एक लिबरल थिंकिंग आहे. त्यांचं म्हणणं आहे की लोकांना पैसे पुरवावेत आणि मग लोकांना ठरवावं की त्यांना याच्यातनं काय घ्यायचंय काय नाही घ्यायचंय. अगदी त्यानिमित्तानं प्राध्यापक नरेश बोडखे आपल्या सोबत आहेत. नरेश बोडखे, मुंबईमध्ये जेव्हा महानगरपालिकेच्या अंतर्गत विविध वस्तू शिक्षणाच्या निमित्तानं विद्यार्थ्यांना दिल्या जातात तेव्हाही त्यांना सक्षम करण्याचा हेतू त्यामागे असतो असा दावा केला जातो. मात्र कालांतराने वस्तूंची गुणवत्ता, त्याची गरज या दोन्ही गोष्टींच्या पातळीवर
वस्तूंऐवजी पैसे द्या असा विचार बळावला आणि तो अंमलात येताना दिसायला लागला. असं असताना आत्ताच्या घडीला थेट उचलून पैसे देणं म्हणजे मतांसाठीची लाच देणं असा एक प्रचार सुरू आहे, जो भाजपलाही लागू पडतो, जो काँग्रेसलाही लागू पडतो. अर्थशास्त्राच्या दृष्टिकोनातून वस्तू विकत घेऊन देणं योग्य का त्याची रक्कम देणं योग्य? मला असं वाटतं त्या मुद्द्यापर्यंत जायच्या अगोदर दुसरा एक मुद्दा आपण बघितला पाहिजे, तो म्हणजे की गरिबी हटाव हा मुद्दा आज आपण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 72 वर्षांनंतर परत तीच आपल्याला घोषणा द्यावी लागते, ही खरंच दुर्दैवाची गोष्ट आहे. जगामध्ये 87 कोटी लोक गरिबी रेषेखाली आहेत. त्याच्यापैकी जवळपास 18 कोटी लोक, 87 कोटीपैकी 18 कोटी लोक हे भारतामध्ये आहेत. त्याच्यामध्ये आपण नायजेरिया आणि कोंगो नंतर भारताचा 3रा क्रमांक लागतो. दुसरा प्रश्न तुम्ही जो विचारला की त्या वस्तू द्यायला पाहिजेत की त्याच्याऐवजी डायरेक्ट बेनिफिट द्यायला पाहिजेत, DBT जे आपण म्हणतो, तर मला असं वाटतं DBT हे केव्हाही सरस असेल, कारण DBTमुळे त्यांना स्वातंत्र्य मिळतं आणि त्या स्वातंत्र्यानुसार ते त्यांना ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्याची प्रायोरिटी ते ठरवू शकतात आणि त्या प्रायोरिटीप्रमाणे त्यांना त्या वस्तू घेता येऊ शकतात. दुसरा महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे हे जे बेसिक इन्कम ही जी कॉन्सेप्ट आहे, ही बेसिक इन्कमची कॉन्सेप्ट ही काय भारतात पहिल्यांदा आली असं नाही आहे. जगात बऱ्याच देशांमध्ये असे प्रयोग झालेले आहेत. आफ्रिकन कंट्रीजमध्ये, युरोपियन कंट्रीजमध्ये असे प्रयोग झालेले आहेत. आणि आपल्याकडे सुद्धा 2016-17चा जो काही इकॉनॉमिक सर्वे अरविंद सुब्रमण्यमनी मांडला त्यामध्ये सुद्धा त्यांनी UBI युनिव्हर्सल बेसिक इन्कमची संकल्पना मांडलेली आहे. त्यामुळे ही संकल्पना नवीन आहे हे असं बिलकुलच नाही. अगदी, पण तुम्ही मगाशी बोलताना एक मुद्दा मांडलात की देशाच्या स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षांनंतरही आपल्याला या विषयाची चर्चा का करावी लागते. या अनुषंगानं आम्ही तुम्हाला 3 वक्तव्य दाखवणार आहोत आणि ही 3 वक्तव्य बऱ्याच प्रमाणात तुम्हाला सुस्पष्ट करतील की आत्ता गरिबी हटावचा नारा देणारी माणसं यापूर्वी काय बोलली आहेत आणि गरीब आणि गरिबीच्या बाबतीत त्यांची मानसिकता काय असू शकते. आपण स्क्रीनवर पाहणार आहोत. पहिलं वक्तव्य आता आपल्या सोबत स्क्रीनवर येत आहे, त्यामुळे आपण सर्वप्रथम स्क्रीनवर पाहूया. हे वक्तव्य राहुल गांधी यांचं आहे, जेव्हा ते उपाध्यक्ष होते. 5 ऑगस्ट 2013चं वक्तव्य. इंग्रजीतलं जसंच्या तसं आपल्याला देवनागरीत लिहून दाखवलंय. त्यांचं वक्तव्य होतं, पॉवर्टी इज अ स्टेट ऑफ माइंड. ही मानसिकता आहे, गरिबी ही मानसिकता आहे, असं राहुल गांधी म्हणाले होते 5 ऑगस्ट 2013ला. यानंतर 24 जुलै 2013चं एक आणखीन वक्तव्य आहे राज बब्बर यांचं, जे काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात झालेल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये दिलं गेलं. मुंबईत 12 रुपयात पोटभर जेवण मिळतं. त्याच दिवशी काँग्रेसच्या आणखीन एका नेत्याला प्रश्न विचारला गेला की पोटभर जेवणाची नवी दिल्लीतली किंमत काय. त्यांनी असं सांगितलं की जामा मस्जिदीमध्ये 5 रुपयात पोटभर जेवण मिळतं. राशिद मसूद असं या सद्गृहस्थांचं नाव आहे. आता आपण मधु चव्हाण यांना प्रश्न विचारतोय. मधु चव्हाण, काँग्रेसच्या नेत्यांची वक्तव्य आपण ऐकली, 2 अर्थविषयक तज्ज्ञ त्यावर बोलले आणि त्याचबरोबर या गरिबी हटावच्या नाऱ्याबाबतीत भूतकाळात काँग्रेसच्या नेत्यांनी काय वक्तव्य केली होती तीही आपण ऐकलीत. आता तुम्ही आम्हाला सांगा, तुमच्या लेखी येत्या निवडणुकीत राहुल गांधींनी दिलेला गरिबी हटावचा नारा हा किती मोठं आव्हान निर्माण करणार आहे? हे जराही आव्हान निर्माण करणार नाही. त्याचं कारण असं की आकडेमोड वगैरे असेल ते इथे अर्थतज्ञ बसलेत, ते आपल्याला सांगतील. मी सामान्य माणसाच्या भाषेतून त्या ठिकाणी आपल्याला याचं उत्तर देऊ इच्छितो की 1971 साली पूर्वी 14 बँकांचं राष्ट्रीयकरण केलं होतं की त्याचा सगळा पैसा गरिबांना उपयोगी पडेल. त्याचं काय झालं आपल्याला माहिती आहे. 69 साली बँकांचं राष्ट्रीयकरण केलं गेलं. या देशामध्ये गरिबीचा व्याख्या कोणी काही केलं तरी त्या ठिकाणी माझी जी सर्वसामान्य माणसाची व्याख्या आहे, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत माणूस म्हणून जगण्यासाठी जी भौतिक गरजा असतील ते त्याला मिळणाऱ्या कष्टातून त्याला भागवता आल्या पाहिजेत. अन्न, वस्त्र, निवारा आहे, औषध पाणी आहे, प्राथमिक शिक्षण असेल ते मिळालं पाहिजे. या देशामध्ये आता त्यांनी एक वाक्य केलं राहुल गांधींनी की 30% लोकांची आम्ही गरिबी हटवणार आणि 5 कोटी लोकांना मिळणार आहेत 25%. मला असं वाटतं की गरिबी हटाव नारा आता गुळगुळीत झालेला आहे. गरिबी आता आमचं 4 वर्षाचं सरकार आलेलं आहे. लोकांना पैसे वाटणं, आपण एक वाक्यप्रसाद जी म्हणालात की BJPनी याच्यात काय फरक करून लोकांना पैसे वाटणं म्हणजे मतं विकत घेणं.
6,000 रुपये आम्ही शेतकऱ्याच्या खात्यावर वर्षाला देणार आहोत, ते त्या ठिकाणी काय काय व्यवस्थांसाठी. आता हे 12,000 रुपये दिले. आता राहुलनी किंवा काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी लोंढेने बरोबर शब्द वापरले की माणसाची क्रयशक्ती वाढली पाहिजे. जसं आता शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणं हा उपाय नाही, हे आमचं मत आहे. कर्ज माफ केलंच पाहिजे, परंतु त्याला कर्ज घ्यावं लागणार नाही अपवादात्मक स्थिती सोडली तर. अशी शेतीची स्थिती निर्माण करणं, शेती उत्पादनाची स्थिती निर्माण करणं हे महत्वाचं आहे. अगदी आपल्याबरोबर अजित अभ्यंकर आहेत. अजितराव, कल्याणकारी राज्यघटनेमधले या सर्व घोषणा या केवळ आणि केवळ निवडणुकीच्या घोषणा म्हणून पाहिल्या जात आहेत आणि येत्या काही दिवसात अशा घोषणा अस्तित्वात आणायच्या असतील तर सुमारे 3.5 लाख कोटी रुपये आपल्याला लागतील आणि त्यामुळे अनेक प्रकारच्या अनुदानांवर गदा येईल अशी भीती व्यक्त होतीये. भाकपची भूमिका काय आणि मुळातच कम्युनिस्टांना अशा प्रकारची रचना पसंत आहे का? सगळ्यात पहिल्यांदा मी असं सांगतो की या निवडणुकीमधली चर्चा ही भावनिक आणि खोट्या मुद्द्यांपेक्षा गरिबी हटावसारख्या एका सकारात्मक अशा प्रकारच्या आणि आर्थिक मुद्द्यावरती आणि विकासात्मक मुद्द्यावरती जर येत असेल तर पहिली गोष्ट या घोषणेचं एक मुद्दा म्हणून जो त्यांनी उभा केला याचं मी पहिल्यांदा स्वागत करतो. कारण बाकीचे जे पक्ष आहेत म्हणजे भारतीय जनता पक्षासहित यांनी यांचा अपमान केला, त्यांचा अपमान केला, ते सगळे इतिहासाची भूतं म्हणून सगळे निवडणुका लढवत आहेत. भविष्याचे दूत म्हणून जर निवडणूक लढवायची असेल तर अशा प्रकारच्या आर्थिक मुद्द्यावरती आणि काय आम्ही पुढे काय करणार याच्या वचनावरती निवडणूक लढवली गेली पाहिजे किंवा सरकारने आतापर्यंत काय केलं त्याच्या मूल्यमापनावरती लढवली गेली पाहिजे. अगदी. त्यामुळे या योजनेचं म्हणजे या घोषणेचं मी स्वागत करतो. फक्त योजनेबद्दल मात्र आता हे एकदा केल्यानंतर मग मात्र त्याच्याबद्दल काही मुद्दे आणि सावधगिरीच्या सूचना मला देणं अत्यंत महत्त्वाचं वाटतं. कारण काँग्रेस पक्षाकडे जरी राहुल गांधींचं नेतृत्व असलं तरी सुद्धा मॉन्टेक्सिंग अहलुवालिया आणि स्वतः मनमोहन सिंग यांचा विचार सरळ सरळ उजव्या बाजूचा झुकणारा आहे. हे मी स्पष्टपणाने कम्युनिस्ट पक्षाचा प्रतिनिधी म्हणून सांगतो. ज्या वेळेला मॉन्टेक्सिंग अहलुवालिया हे आर्थिक सल्लागार असतात काँग्रेसचे तर ते अशा प्रकारची कुठचीही योजना म्हणजे गरिबी हटावच्या योजनेला ते वेगळ्या प्रकारे कात्री लावू शकतात. म्हणजे काय करतील, उदाहरणार्थ आता जर तुम्ही फूड सबसिडी काढलीत तर माझ्या म्हणजे मागच्या वर्षीच्या आकडेवारीप्रमाणे 1,69,000 कोटी फूड सबसिडी आहे, 70,000 कोटी फर्टिलायझर सबसिडी आहे. अशी शक्यता आहे की आता तुमच्या खात्यामध्ये एवढे पैसे टाकलेले आहेत त्याच्यामुळे आता स्वस्त धान्य देण्याची गरज नाही, त्यामुळे फूड सबसिडी रद्द. अगदी. आता तुमच्या खात्यामध्ये एवढे पैसे टाकलेले आहेत, उद्या भारतीय जनता पक्ष सरकार म्हणू शकेल की फर्टिलायझर सबसिडी आता रद्द, कारण शेतकऱ्याच्या खात्यात आम्ही 6,000 रुपये वर्षाला टाकणार आहोत. या पद्धतीनं ज्या विशिष्ट फोकस्ड अशा सबसिडीज आहेत त्या बंद करण्यासाठीची ही एक प्रिपरेटरी स्कीम ठरवली जाऊ शकते जर मॉन्टेक्सिंग अहलुवालिया सारखा यांच्यासारखे सल्लागार असतील तर. अगदी अगदी. अजितराव याच अनुषंगाने माझा एक प्रश्न आत्ताच्या घडीला शैलेंद्र परांजपेंना आहे. शैलेंद्र परांजपे, या प्रकारच्या योजना या प्रत्यक्षात येणं शक्य आहे का आत्ताच्या घडीला ही मुंगेरी लालची नव्या एका स्वप्नाची सुरुवात वाटते? हां, मी मुद्दाम तुम्ही मला या प्रकारे विचारलं हे बरं झालं. त्याचं कारण असं की बरेच अर्थतज्ञ किंवा संख्यांमध्ये जाणारे लोक आहेत आणि मी प्युअरली पॉलिटिकल रिपोर्टिंग करतो. त्यामुळे जसं अजित अभ्यंकर सर म्हणाले की इकडची सबसिडी काढलेली तिकडे गेली म्हणून ते रोख पैसे दिल्यानंतर फर्टिलायझरची कमी होईल किंवा अन्य कमी होईल. तर माझ्या दृष्टीने राहुल गांधींनी हे सगळं जाहीर करताना माननीय मोदी हे बघा मी तुम्हाला एक छान स्कीम सुचवतोय, तुम्ही ही घ्या आणि देशाचं भलं करा असं नाही म्हटलेलं आहे. त्यांनी ही स्कीम अनाऊन्स करतानाच त्यांचा हेतू आपण सत्तेवर यावं हाच आहे. तेव्हा त्याच्यामुळं हे राजकारणच आहे. जर राजकारणासाठी आणि सत्तेत येण्यासाठीचं हे आश्वासन असेल तर हे प्युअरली राजकीय अंगाने त्याच्याकडे पाहायला हवं. म्हणून अशा प्रकारच्या घोषणा जसं आपण तहान लागल्यावर विहीर खणतो तशा पद्धतीने त्या यशस्वी होतील असं मला वाटत नाही. अगदी. आपण या निमित्तानं चर्चेची एक जाहिरातीची विश्रांती घेण्याची वेळ झाली आहे. मात्र
या चर्चेमध्ये अनय जोगळेकरांना एक मुद्दा मांडायचा आहे, तो सुटू नये यासाठी अनय जोगळेकर 30 सेकंदाचा वेळ आहे आपल्याकडे. अजित अभ्यंकर अतिशय योग्य बोलले, म्हणजे मला त्यांचं अभिनंदन करायला पाहिजे की सरकारकडून आता कागदावर तरी 7 लाख कोटी रुपये वेगळ्या अनुदानांच्या रूपाने दिले जातात. या अनुदानांपैकी हे जर 3.5 लाख कोटी आहेत ते सोडून आणखीन 3.5 लाख कोटी दिले जाणार आहेत का, या अनुदानातली कुठली अनुदानं कमी करून दिले जाणार आहेत, याचा खुलासा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ते पॉलिटिकल गिमिक आहे का एक खराच एक वेगळा अर्थविषयक विचार आहे हे ओळखणं अगदी. आणि त्याच निमित्तानं या चर्चेतल्या आधीच्या मान्यवरांकडून जे वक्तव्य झालं ते अधिक स्पष्ट करणारं होतं की राहुल गांधींच्या घोषणेमध्ये अनेक छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या समोर आलेल्या नाहीत, त्यामुळे ही योजना नक्की अंमलात कशी येणार याच्या बाबतीत स्पष्टता येत नाहीये. आपण एक छोटासा जाहिरातीचा ब्रेक इथे घेतोय. जेव्हा आपण परतू आणि रोखोकच्या दुसऱ्या भागात चर्चा करू तेव्हा चर्चा असेल या घोषणा प्रत्यक्षात येतात का, निदान काँग्रेसच्याकडून झालेल्या अशा घोषणांचा इतिहास काय सांगतो. चालेल. नमस्कार, रोखोकच्या या दुसऱ्या भागात आपलं स्वागत. आपण चर्चा करतोय गरिबी हटावचा नारा पुन्हा एकदा दिलेल्या काँग्रेस अध्यक्षांच्या वक्तव्याबाबत. चर्चेची सुरुवात करण्यापूर्वी अशा प्रकारच्या लोकप्रिय घोषणा यापूर्वी काँग्रेसनी कधी दिल्या आणि त्याचं नंतर काय झालं याची माहिती आपण ग्राफिक्सनी घेणार आहोत आणि मग त्यावर पुढची चर्चा. सर्वप्रथम आपल्यासाठी आलेलं स्क्रीनवरचं ग्राफिक्स सांगतंय की सुशील कुमार शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना 2009च्या निवडणुका विधानसभेच्या लढायला जाताना दिलेली घोषणा होती की जर काँग्रेस सत्तेत आली तर शेतकऱ्यांना वीज मोफत दिली जाईल. निवडणुका झाल्या, काँग्रेसचं सरकार आलं, मुख्यमंत्री बनले विलासराव देशमुख आणि त्यांनी जवळपास पहिल्या ते दुसऱ्याच कॅबिनेटमध्ये घोषणा करून टाकली की शेतकऱ्यांना वीज मोफत देता येणार नाही. आता आपण चर्चेकडे वळतोय. मधू चव्हाण यांना माझा प्रश्न आहे. मधू चव्हाण, काँग्रेसच्या लोकप्रिय घोषणांच्या मागची भूमिका आणि वर्तन काय असतं ते भूतकाळातल्या एका उदाहरणासह आपण सांगितलं. आत्ताच्या घडीला गरिबी हटावच्या साठीची योजना लागू करणं हे कितपत आव्हानात्मक आहे असं तुम्हाला वाटतं? आपण इतिहासातलं उदाहरण फक्त एका वाक्यात देतो. 1971 साली गरिबी हटली, त्यावेळेला खोबरं 8 रुपये किलो होतं, ते एकदम 21 रुपये किलो झालं. सोनं त्या ठिकाणी 1100-1200 होते, ते 3.5 झाले. आणि त्याच्यानंतरची दिवाळी जी आली त्याच्यावर डालडा गायब, त्यावेळेच्या अहिल्या रांगणेकर, मृणालताई गोरे, जयवंतीबेन मेहता यांना त्या ठिकाणी या सगळ्या गोडांवर धाडी टाकायला लागलं. दिवसेंदिवस भाव वाढत गेले. 1971चे भाव आता माझ्याकडे आहेत, मी आपला वेळ घेत नाही इतिहासात जाऊन. त्यामुळे घोषणा आणि प्रत्यक्ष कृती याच्यात जमीन अस्मानाचा फरक आहे. त्याच्यानंतर वास्तववादी बजेट सादर करणारे त्यानंतर प्रधानमंत्री झालेले मनमोहन सिंग साहेब आले. त्यांनी गरिबी हटव त्यांचं वाक्य आहे, मला आठवतंय त्या ठिकाणी त्यावेळेच्या पंतप्रधानांचं रावांचं, की गरिबी हटाव वगैरे घोषणा संबंध नाही, व्यवहारवादी अर्थनीती स्वीकारली पाहिजे. अगदी. आणि त्याच संदर्भातली आठवण थोड्या वेळापूर्वी अजित अभ्यंकर यांनी करून दिली. आत्ताच्या घडीला एक छोटासा तपशील या चर्चेमध्ये देतो की ज्या वेळेला गरिबी हटाव असा नारा 70च्या दशकात देण्यात आला तेव्हा तो 70 ते 80 या 10 वर्षांच्या काळात बऱ्यापैकी लोकप्रिय होता. मात्र प्रत्यक्षात गरिबीत 50% वाढ झाली होती. आणि अतुल लोंढे यांनी मगाशी एक वाक्य वापरलं, तांत्रिकदृष्ट्या त्यांनी एक महत्त्वाची माहिती दिली की लोकांची क्रयशक्ती वाढवण्यासाठी काँग्रेसचा हा प्रयत्न आहे. भारताचे माजी अर्थमंत्री चिदंबरम यांनी एक वक्तव्य केलंय, ते राहुल गांधींच्या संदर्भातलं आहे. चिदंबरम असं म्हणतात की या योजनेमुळे, गरिबी हटावच्या राहुल गांधींच्या 2019च्या योजनेमुळे रिमॉनिटायझेशन होईल, म्हणजे चलन उपलब्ध होईल. आत्ताच्या घडीला ही गोष्ट खरंच शक्य आहे का? बोडखे यांनी उत्तर द्यावं. आणि त्याही पलीकडे जाऊन मला एक माहिती अशी हवी आहे की चलन वाढतं म्हणजे महागाई वाढते, या आर्थिक सूत्राला ही गोष्ट म्हणजे आत्ताची योजना पूरक ठरेल का मारक ठरेल? मी बोलू का? तुम्ही कोणाला प्रश्न विचार? मी बोडखेंना प्रश्न विचारलाय, त्यांना प्रश्न पोचला नसेल तर मग मी पुढे जातो. अच्छा, बोडखेंना प्रश्न? अगदी. सॉरी पोचलाय. अगदी. बोला प्राध्यापक बोडखे, आपण बोला. रिमॉनिटायझेशन, चिदंबरम साहेबांचं स्टेटमेंट मला माहिती आहे. ते म्हणाले की येस थँक्यू. तर चिदंबरम साहेबांनी जे स्टेटमेंट दिलं रिमॉनिटायझेशन होईल, हे काही प्रमाणात खरं आहे. कारण त्या निमित्ताने
तो पैसा त्या लोकांपर्यंत पोहोचेल जो तिथून सिस्टीममधून बाहेर काढलेला पैसा होता तो तिथपर्यंत जाईल. पण मुळात आपण तिथपर्यंत जायच्या अगोदर ह्या योजनेचे काही गृहीतक आहेत. मला असं वाटतं पहिली ही योजना, या योजनेचीच हे व्हायला पाहिजे, समीक्षा व्हायला पाहिजे की अशा प्रकारच्या घोषणा कितपत योग्य आहेत. काही अशा घोषणा अगोदरच्या म्हणजे सध्याच्या गव्हर्नमेंटने सुद्धा दिल्याचं. आयुष्यमान भारत ही त्यातली एक घोषणा आहे. आयुष्यमान भारतचं काय झालं हे आपल्याला माहिती आहे की किती लोकांना खरंच त्याचा फायदा मिळाला. तर फक्त पॉप्युलर घोषणा करणं हा जर तो निवडणुकीपुरता जर तुम्ही जसं याच्या ग्राफिक्समध्ये दाखवलं त्यासारखं असेल तर त्याचा डायरेक्ट डेव्हलपमेंटशी काही संबंध येत नाही. म्हणजे त्या निवडणुकीपुरत्या त्या घोषणा होतात आणि नंतर त्या घोषणा हवेत विरून जातात. अगदी. आणि तुम्ही जो उल्लेख आयुष्यमान भारतचा केला त्या निमित्तानं शैलेंद्र परांजपे यांच्याशी मगाशी चर्चा सुरू असताना एक रंजक बाब समोर आली, ती आपण चर्चेत समाविष्ट करून घेऊ आणि मग अजित अभ्यंकर यांना मगाशी जी माहिती द्यायची होती ती आपण ऐकणार आहोत. शैलेंद्र परांजपे. आयुष्यमान भारत असेल किंवा मोदींनी जाहीर केलेली शेतकऱ्यांना 6,000 रुपये वर्षाला देण्याची स्कीम असेल, या स्कीममध्ये राहुल गांधी ज्या वेळेला गरिबांना 12,000 रुपये द्यायचं म्हणतात तर काँग्रेस रूल्ड स्टेट्समध्ये किंवा वेस्ट बेंगॉलमध्ये किंवा केजरीवालांच्या दिल्लीमध्ये ना शेतकऱ्यांची यादी दिली जाते, व्हेरीफाय केली जाते, ना आयुष्यमान भारतसाठी कोणत्या प्रकारचं काम कार्यक्षमतेने केलं जात आहे असा जेटलींनी आक्षेप घेतलाय. आता यात दोन्ही गोष्टी मी चेक केलेल्या नाहीत. तर लोंढ्यांना मला वाटतं त्याचं उत्तर द्यायला लागेल की काँग्रेस रूल स्टेट्समध्ये शेतकऱ्यांना ते 12,000 जे काही तुटपुंजे असतील ते पोहोचण्यासाठी प्रयत्न का होत नाहीत आणि आयुष्यमान भारतसाठी प्रयत्न का होत नाहीत. अगदी. म्हणजे मी पॉलिटिकलीच बोलतो, मी अर्थ दृष्टिकोनात ही जी राजकीय गोष्ट आहे जी तुम्ही चर्चेत मांडलीत ती जर समजा अधिक सोप्या आणि कॅची भाषेत सांगायची असेल, लक्षवेधी भाषेत सांगायची असेल तर तुम्हारा गरीब मेरे गरीब से कम गरीब है असं कदाचित म्हणता येऊ शकतं का? हा एक राजकीय वादाचा मुद्दा आहे. अनय जोगळेकर, मगाशी ज्या पद्धतीनं मॉनिटायझेशनचा मुद्दा निघाला त्यावेळेला तुमच्या चेहऱ्यावर हलकीच नकारात्मक रेष उमटली, त्याचं कारण काय होतं? कारण जसं मगाशी मी म्हटलं की बाकी सगळ्या अनुदानं आणि सबसिडी कायम ठेवून जर हे ॲडिशनल एक नवीन योजना म्हणून लागू केली गेली आणि 3.5 लाख कोटी किंवा 3.6 लाख कोटी जर आणखीन त्याच्यात ओतले गेले तर बरोबर आहे की त्याच्यामुळे रिमॉनिटायझेशन होईल. पण दुसरीकडे एवढे पैसे ओतले गेल्यामुळे जी आत्ताची जी तूट आहे ती 3.5% आसपास आहे, ती 6.5% वरती जाईल. त्याच्यामुळे देशाचं क्रेडिट रेटिंग जंक होईल, त्याच्यामुळे महागाई वाढेल, त्याच्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारातनं जे आपण कर्ज घेतो त्याचे रेट वाढतील आणि याचे सगळ्याचे परिणाम, वाईट परिणामही अर्थव्यवस्थेत होतील, चांगले परिणामही होतील लोकांच्या पैसे गेल्याने. पण हे जे वाईट परिणाम आहेत त्याची हे केली आहे का? आणि दुर्गामी ठरू शकतात. आणि एक दुसरा याच्यात मुद्दा होता की जी काँग्रेसची धोरणातली इनकन्सिस्टन्सी आहे, म्हणजे नरेंद्र मोदी सरकार जेव्हा देशात जनधनाच्या अंतर्गत एवढ्या मोठ्या प्रमाणावर बँक अकाउंट उघडत होते, 51 कोटी बँक अकाउंट उघडले गेलेत आणि डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरचं हे सगळीकडे सक्ती करत होते, तेव्हा युपीए असताना आधारच्या बाबतीतही त्यांनी डीबीटीला विरोध केला होता आणि बँक अकाउंट ओपनिंगलाही विरोध केला होता. आणि आज तेच राहुल गांधी आपली योजना जाहीर करताना थेट लोकांच्या बँक अकाउंटमध्ये जमा होईल असं सांगतायत. अगदी. आणि या निमित्तानं आता अतुल लोंढेंना प्रश्न आहे. अतुल लोंढे, ज्या थेट अनुदानाला तुमच्याकडून इतके दिवस विरोध होत होता त्याच थेट अनुदानाचा वापर करत तुम्ही तुमची योजना राबवायची गोष्ट करताय, हा विरोधाभास कसा काय? असा आहे प्रसाद, तुम्ही पण चूक आहे आणि अनय जोगळेकर पण चूक आहे. आणि इतकं कसं काय आपण चूक राहू शकतो मीडिया असताना ह्याचं मला आश्चर्य वाटतं. विलासराव देशमुख हे 2004 साली झाले होते मुख्यमंत्री आणि सुशीलकुमार शिंदे हे 2004 साली मुख्यमंत्री होते, निवडणुकाला पुढे गेले तेव्हा. आणि जे वीज बिल होतं ते माफ करणार होते, ते वीज बिल माफ झालेलं होतं. नंबर 1. नंबर 2, डीबीटीला डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर ही आम्ही आणलेली योजना आहे. लोकांचे खाते उघडणं आणि आधार कार्ड हे आम्ही आणलेलं आहे. आणि त्यांना विरोध करणारे नरेंद्र मोदी होते, ज्यांनी जीएसटीला सुद्धा विरोध केला होता. आणि एफडीआय इन रिटेल, मी जे फूड प्रोसेसिंग म्हणतो त्याला सुद्धा नरेंद्र मोदींनी विरोध केला होता, ज्या गोष्टी त्यांनी नंतर आल्यानंतर केल्या. ही तुम्ही पहिली गोष्ट लक्षात घ्या. झिरो बॅलन्स अकाउंट आमच्या वेळेस 24 कोटी 30 लाख आमच्या वेळेसच झालेले होते. अनयजी, या गोष्टी, या इन्फॉर्मेशन ज्या आहे त्या करेक्ट करून घ्या. आता दुसरी गोष्ट, आपण जेव्हा चर्चा करतो तेव्हा 1-2 व्हेरायबल्सवर, कारण मी पण अर्थशास्त्राचा विद्यार्थी आहे ते, आणि इथे सोयीस्करपणे जर चर्चा होत असेल तर मला वाटतं ते लोकांची दिशाभूल होईल. सगळ्या व्हेरायबल्सवर चर्चा करतो, पण लोकसंख्या एवढ्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे, त्याचा लोकसंख्येच्या स्फोटाचा या सगळ्या योजनांच्या संदर्भात विचार नाही करत. ट्रायसम योजना, ट्रेनिंग रुरल युथ फॉर सेल्फ एम्प्लॉयमेंट, याचा विचार नाही करत 1979चा.
नंतर एकात्मिक ग्रामीण विकास योजनेचा विचार नाही करत, त्याच्यात किती पैसे ओतले गेले आणि ग्रामीण भागाचा किती विकास करण्यात आला. नंतर भूमिहीन रोजगार योजनेचा विचार केला जात नाही. हा, व्यापाऱ्यांचा बरोबर माहिती आहे आमच्या भाजपचे प्रवक्ते त्यांना की व्यापाऱ्यांनी होल्डिंग केलं होतं ब्लॅक होल्डिंग, आणि ब्लॅक होल्डिंगच्या वरती जे ऍक्शन घेतले होते इंदिराजींनी त्याचं ते सांगत नाही. हे मात्र अतिशय दुर्दैव आहे. झालं काय अतुल लोंढे, मग या निमित्ताने एक आणखीन वेगळा प्रश्न आहे जो विविध मान्यवरांनी आता आपल्या चर्चेमध्ये मांडलेला आहे. त्या अनुषंगाने मला तुम्हाला विचारावासा वाटतो की आत्ताच्या घडीला हे 3.5 लाख कोटी हे विद्यमान अनुदानांच्या 7 कोटींच्या पेक्षा जास्त असणार आहेत का तुम्ही विविध अनुदानं कमी करून ते ऍडजस्ट करणार आहात? आम्ही विविध अनुदानाचा कमी करण्याचा प्रश्न येत नाही. तुम्ही व्यवस्थित ती प्रेस ऐका. त्याच्यामध्ये राहुलजींनी सांगितलं की आम्ही कुठल्याही योजना ज्या आहेत त्याला हात लावणार नाही. मुळामध्ये तुम्ही मानसिकता का झालेली अशी, जेव्हा 15 लाखाची गोष्ट आली होती तेव्हा जुमलेबाजी म्हटलं होतं. अच्छे दिनची गोष्ट आली तेव्हा जुमलेबाजी स्वतः अमित शहानी म्हटलं. अच्छे दिन गले की हड्डी आहे स्वतः नितीन गडकरींनी म्हटलं. त्याच्यामुळे लोकांचा जो विश्वास आहे हा यांच्यावरचा गेला, आमच्यावरचा नाही गेलाय. राहुलजींनी जे आश्वासनं पंजाबमध्ये दिले, कर्नाटकमध्ये दिले, राजस्थानमध्ये दिले, मध्य प्रदेशमध्ये दिले, छत्तीसगडमध्ये दिले ते निभावले. इव्हन आज धानाचा भाव 2500 आम्ही देतोय. आणि आयुष्यामध्ये मध्य प्रदेशमध्ये आपण दिलेल्या अनेक घोषणांच्या बाबतीतली वस्तुस्थिती कालांतराने वेगळी झालेली दिसली. अजित अभ्यंकरांना या निमित्तानं बोलायचंय. अजित अभ्यंकर, आपण बोला. बघा, माझा पहिला मुद्दा असा आहे, तुम्ही काँग्रेसच्या 71 सालच्या घोषणेबद्दल बोलताय. मला काँग्रेसचं वकीलपत्र घ्यायचं नाहीये, परंतु 4 वर्षापूर्वी सन्माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी आणि अमित शहा महोदयांनी जे काही 15 लाख रुपये शेतकऱ्यांना हमी भावामध्ये 50% त्यांना उत्पादन खर्चापेक्षा जास्ती देण्याची जी काही वचनं दिलेली होती, ती वचनं चुनावी जुमले होते, त्यांनी स्वतः मान्य केलेलं आहे. त्याची सुद्धा आठवण भाजपच्या प्रवक्त्यांनी ठेवावी. काय होतं, जुनं आठवतं, जवळचं आठवत नाही. असं आपण या 15 लाखच्या निमित्तानं मधू चव्हाणांनाही विचारू. मात्र हा 15 लाखचा मुद्दा तुमच्या दोघांकडून आलाय. वेगळा कुठला मुद्दा अजित अभ्यंकर आपल्याला मांडायचा आहे? नाही थांबा आता. नाही बोलतो. मला मुद्दा असा मांडायचा होता की 3.5 लाख कोटी रुपये जे आणायचे आहेत ते आणल्यामुळे इथं फिस्कल डेफिसिट नेसेसरीली वाढवण्याची गरज नाही. ते पैसे कुठून येऊ शकतात हे मी तुम्हाला बजेटचा अभ्यासक म्हणून सांगू शकतो. दरवर्षी आपण बड्या कॉर्पोरेट हाऊसेसना किंवा बड्या इन्कम टॅक्स पेयर्सना डायरेक्ट टॅक्सेसमधून ज्या प्रकारच्या सवलती विविध कलमांच्या अंतर्गत ते पात्र म्हणजे करवून घेऊन, खरे म्हणजे ते नसताना सुद्धा किंवा काही प्रमाणात इनडायरेक्ट टॅक्सेसमध्ये सुद्धा ज्या सवलती देतो त्याची रेंज 5 लाख कोटी रुपयापर्यंतची सुद्धा जाते. यावर्षी ती थोडीशी कमी आहे, एवढंच. पण मग अजित अभ्यंकर, विविध कॉर्पोरेट हाऊसेसला लोन देणं अर्थात बड्या उद्योग घराण्यांना लोन देण्याची संस्कृती ही बोलण्यापुरती उजवी सरकार येवोत किंवा काँग्रेसचं सरकार येवोत ही सत्तेत येण्याच्या आधीची भूमिका असते. सत्तेत आल्यानंतर दोघेही सारखंच वागतात. प्रश्न नाही हो. नाही लोन नाही मी त्याचा अभ्यासक आहे म्हणून सांगतो. मी लोन बद्दल बोलत नाहीये. मी करामधून दिल्या जाणाऱ्या सवलतीबद्दल बोलतोय. या सरकारने वेल्थ टॅक्स माफ केला, वेल्थ टॅक्स रद्द केला. या सरकारने कॉर्पोरेट इन्कम टॅक्सचा रेट 30% 25% खाली आणला. हे सरकार श्रीमंतांवरती आणि बऱ्या कॉर्पोरेट हाऊसेसवरती सवलतींची उधळण करते. त्या सवलतींची उधळण जरा थोडी जरी कमी केली तरी 3.5 लाख कोटी रुपये सहज वसूल होऊ शकतील. अगदी. आपण या संदर्भात 2 अर्थतज्ञांकडून या बाबतीतलं मार्गदर्शन घेऊ. डॉक्टर बोरखे, आपण आधी सांगा की अशा प्रकारच्या सवलतींमध्ये थोडी कपात करून 3.5 लाख कोटी रुपये कमावता येतील का आणि किती वर्षात हे पैसे उपलब्ध होतील? नाही, मी थोडं अभ्यंकर सरांशी असहमत आहे बाबतीत. कारण इतकं सहज नाही आहे. कॉर्पोरेट हाऊसेसचे हे कमी करून, त्यांना दिलेल्या सवलती कमी करून 3.5 लाख कोटी जमा होणार नाही. त्याचा डेफिनेटली इट विल हॅव अ टोल ऑन डेफिसिट वाढणार. परंतु मला दुसरी बाजू मांडायची आहे. तरीही ही योजना शक्य आहे की अशक्य आहे असं जर मला विचारलं तर मी म्हणेल ही योजना शक्य आहे. परंतु आहे त्या एक्झिस्टिंग ज्या सबसिडीज आहेत त्या कुठेतरी कर्टेल कराव्याच लागतील. त्याच्याशिवाय ही योजना सक्सेसफुल होऊ शकत नाही, हे त्याच्या मागचं गृहीतक असावं.
मला अजून माहिती नाही, याबद्दल क्लॅरिटी अजून यायची आहे की त्यांना नेमकं अगदी अनय जोगळेकर, आपण आपली भूमिका मांडा. अजित अभ्यंकरांना मी फक्त नम्रपणे आठवण करून देऊ इच्छितो की जो सिंगूर प्रकरण झालं त्याचा मुद्दाही हाच होता की टाटांना डाव्या सरकारांनी भरपूर सवलती दिल्या होत्या आणि जमीन दिली होती, आणि शेवटी हा व्यवहार आहे आणि हा कुठलंही सरकार आलं, डावं भाजप काँग्रेस कोणाचंही सरकार आलं, ही स्पर्धात्मकता आहे आणि भारतात जर उद्योग यायला हवे आणि भारतात अमुक एका राज्यापेक्षा दुसऱ्या राज्यात उद्योग यायला हवे तर राज्य सरकार इतरांपेक्षा अधिक सवलतीचं हे करणार. हे काही फक्त घराण्यांना कोणत्या फायदा पोहोचवण्यासाठी नाहीये. हे स्पर्धा सिंगूरचं नाव काढता क्षणी अजित अभ्यंकरांचा हात वर गेलाय. अजित अभ्यंकर, चर्चा आपल्याला आणखीन काही मुद्द्यांवर न्यायचे, पण तुम्ही पटकन या मुद्द्याचं उत्तर द्या. हे बघा, साधी गोष्ट आहे. तिथं टाटाना फक्त जमीन, प्रत्येक राज्यामध्ये जमीन उपलब्ध करून देण्याबाबत बाजारभावानी ज्या प्रकारचं सहकार्य केलं होतं तेवढंच सहकार्य केलं होतं. यापेक्षा दुसरं कुठल्याही सवलती त्यांना तिथे दिलेल्या नव्हत्या. यू करेक्ट युअर इन्फॉर्मेशन. हे चुकीचं स्टेटमेंट करू नका. मी कॉर्पोरेट इन्कम टॅक्समध्ये दिल्या जाणाऱ्या सवलतींबद्दल बोलतोय आणि त्याची रक्कम जेवढा इन्कम टॅक्स वसूल होतो त्याच्या 50% इतकी असते. लक्षात घ्या, इट्स नो जोक. 5-5 लाख कोटी रुपयांच्या सवलती असतात. तेव्हा हे तुलना ही क्वालिटेटिव्हली आणि क्वांटिटेटिव्हली दोन्ही चुकीची आहे. फक्त मला एक मुद्दा नवीन सांगायचा, तो मगाशी माझा बोलायचा राहिला होता. मी एवढंच सांगतो की सरकारने फूड सिक्युरिटी साठी स्वतः रेशन योजना चालवणंच महत्वाचं आहे. स्वतः आरोग्य सेवा चालवणं हेच महत्वाचं आहे. सरकारने शिक्षण क्षेत्रामध्ये अनुदानित शिक्षण संस्था ठेवणं हेच महत्वाचं आहे. ते काढून आम्ही उत्पन्न देऊ असा त्यांचा मानस नसावा असं आता मला वाटतंय, आणि तसंच ते असावं अशी माझी इच्छा आहे. अगदी लोककल्याणकारी राज्यामध्ये काय अपेक्षित आहे हे अजित अभ्यंकरांनी मांडलं. अतुल लोंढे, मला एकदा परत आपल्याला प्रश्न विचारायचे आहेत याच चर्चेच्या संदर्भानं, पण एक छोटासा खुलासा आपण 15 लाख रुपयांच्या बाबतीतला घेऊ आणि त्यासाठी बोलतील मधू चव्हाण. मधू चव्हाण, या 15 लाखाचं भूत तुमच्या मानगुटीवरून काही उतरायला तयार नाहीये. नाही, खोटं बोलण्याचं भूत त्या ठिकाणी राहुल गांधींपासून काँग्रेसवाल्यांच्या डोक्यावर आहे. आणि दुर्दैवाने मला वाटतं की अभ्यंकरांसारखा एक जाणकार, की जो माणूस कधीही त्या ठिकाणी इलॉजिकल बोलत नाही किंवा त्या ठिकाणी द्वेषाने त्या ठिकाणी खोटं बोलत नाहीत, आज ते काँग्रेसबरोबर का सहमत होत आहेत. 15 लाखाचं एकाच मिनिटात सांगतोय मी, सब झूट आहे. 13 नोव्हेंबर 2013 साली छत्तीसगडमध्ये केंकरे इथे त्या ठिकाणी सभा झाली होती माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींची पंतप्रधान होण्यापूर्वी. ते इतकं म्हणाले, माझ्याकडे सगळ्या त्या ठिकाणी त्यांचे रेकॉर्डिंग आहे, ते तुम्हाला देतो वाटले त्याचे सगळ्या प्रकारचे पुरावे, की ते म्हणाले की परदेशामध्ये इतका पैसा आहे की भारतामध्ये तो जर आणला तर तो प्रत्येकाच्या खात्यावर 15-20 लाख रुपये देता येतील. माझं आव्हान आहे त्या ठिकाणी लोंढेंना आणि अभ्यंकरांना नम्रपणे, कारण अभ्यंकरांना नम्रपणे अशासाठी ते बेछूट बोलत नाहीत आणि काँग्रेसवाल्यांनी तो वसाच घेतलेला आहे खोटं बोलण्याचा. आपण अतुल लोंढेंकडे तात्काळ या निमित्ताने जाणार आहोत. अतुल लोंढे, 15 लाखाचा विषय काय होता हा गोंधळ स्वरूपातला आहे असं आत्ता तरी दिसतंय. तुमच्या लेखी 15 लाख प्रत्येक खात्यात येतील असं वक्तव्य होतं. भाजपचं वक्तव्य वेगळं आहे. पण माझं म्हणणं असं आहे, जर समजा चर्चा आपण आत्ताच्या घडीला गरिबी हटावच्या संदर्भात करतोय तर थोडी तांत्रिक चर्चा करू. राजकीय चर्चा होत राहतात. लोकांना पैसा देण्याच्या साठी आर्थिक सवलतींमधला एक मोठा हिस्सा तिकडे वळवता येईल असा दावा आत्ता इथे करण्यात आला. त्याला लगेच अर्थतज्ञांच्याकडून विरोधी मतं नोंदवण्यात आली आहेत. तुम्ही तुमची योजना मांडली जात असताना त्याचे पुढचे पदर का उलगडत नाही आहात आणि त्याबाबत अधिक स्पष्टता का आणत नाही आहात? माझा प्रश्न राजकीय नाही आहे, तुमच्याकडून तांत्रिक उत्तर अपेक्षित आहे. असं आहे की थोडंसं उत्तर तर मला राजकीय द्यावंच लागेल की जेव्हा गरिबांचा प्रश्न येतो तेव्हा भाजपच्या पोटामध्ये एवढं का दुखतं? एवढी सूटबुटकी सरकार एवढ्या लोकांना 4.5 लाख कोटीची सूट देतात तेव्हा त्यांना काय वाटत नाही? घर घर मोदी म्हणता म्हणता घरातले 4 मोदी पळून गेले, त्यांच्याबद्दल काय वाटत नाही पैसे घेऊन? आणि हा प्रश्न तुम्ही तांत्रिकदृष्ट्या उपस्थित करून राहिले. असं आहे की एखादी योजना जाहीर केली की ती आम्ही इम्प्लिमेंट करू आणि इम्प्लिमेंट केल्यानंतर जर त्याच्यामध्ये काही त्रुटी आल्या तर तुम्ही त्याच्यामध्ये ऑब्जेक्शन उपस्थित करा. तुम्ही उपस्थित करा. अरे तुमच्या हातातून पण मेहुल भाई गेले ना, एवढे गरीब 44 खासदार का झाले? मोदीचे भाई गेले, राज्यसभेच्या कॉरिडॉर गेले तुम्हाला. आता त्यांना परत आणण्याची धमक आहे, तुमच्या सोबत परत आणण्याची धमक आहे. त्यांची प्रॉपर्टी सगळी जप्त केली आहे, तुमच्या नाकाखालून त्यांची प्रॉपर्टी जप्त केली आहे.
हे पळवले विदूषकी गेले. चाळे बंद करा. किती खोटं तुमच्या बोलताय नेत्यांना तुम्ही. म्हणा विदूषकी चाळे बंद सोबत करा. घेऊन पळवलं. बंद करा. सोबत ठीक आहे, दोन्ही प्रवक्त्यांना मी विनंती करतो, आता आपण आपली राजकीय चर्चा काही क्षणांसाठी थांबवा. यानंतर कदाचित पुढच्या प्रश्नांमध्ये आणखीन एकदा राजकीय चर्चा करायची संधी मिळेल. अतुल लोंढे, मी प्रश्न परत एकदा आपल्याला विचारतो. आपल्या योजनेतले अधिकाधिक पदर उलगडून ही योजना सुस्पष्ट स्वरूपात आपल्याला काल का मांडता आलेली नाही? असं आहे की गरिबांसाठीची जी योजना आहे ते या देशाचे नागरिक आहेत. मोठ्या संख्येनं आज आहे, म्हणजे 18 कोटी आहेत आणि त्यांच्या अनुषंगानं विचार करणं आणि ते तांत्रिकदृष्ट्या यशस्वी करणं हे आम्ही याच्या पहिले पण करून दाखवलेलं आहे. 2004 ते 2014 पर्यंत 14 कोटी लोकसंख्या आम्ही जी आहे ती गरिबी रेषेच्या वरती आणलेली आहे. असं जगामध्ये कुठेही झालं नाही. राहुलजींनी असं कुठेही म्हटलं नाही की मी ही आयडिया पहिल्यांदा आली आहे. त्यांनी सांगितलं की एवढ्या मोठ्या मास स्केलवर इम्प्लिमेंट करणारा आम्ही लोक, आमचं सरकार हे पहिलं सरकार आहे 2019 साली काँग्रेसचं सरकार येणार. मग ठीक आहे, एक तांत्रिक प्रश्न आणखीन माझ्याकडून येतो, तो असा आहे की आजी पण म्हणते गरिबी हटाव, नातू पण म्हणतो गरिबी हटाव. या दरम्यानच्या काळात जितका सरकारचा कालावधी होता तो सर्वाधिक तुमच्या पक्षाचा होता. मग आजही गरिबी हटावचा नारा का द्यावा लागतो? एक गोष्ट लक्षात घ्या, मी पहिले पण सांगितलं की तुम्ही लोकसंख्येचा जो स्फोट आहे त्याचा बाजूला ठेवून तुम्ही चर्चा करता. लोकसंख्या जी आहे, दरवर्षी एक ऑस्ट्रेलिया जन्माला घालणारा हा भारत जो आहे, त्याच्यामुळे योजना पोहोचत आहेत. 5 लोक असताना योजना आपण तयार करतो आणि 25 लोकसंख्या तयार होते. 5 असताना 25ची लोकसंख्या तयार होते. त्यामुळे नव्यानं जे आहे लोकसंख्येचा स्फोट जो आहे त्याचा परिणाम जो आहे याच्यावर झालेला आपल्याला दिसतो. नाही असं नाही, पण तरी आपल्याला वेळेची मर्यादा आहे. अतुल लोंढे, तुम्ही एक गोष्ट बोललात त्याबद्दल खरोखरच तुमचं कौतुक करावं लागेल की 5 लोकांसाठीची योजना तयार होते आणि 25 लोक अस्तित्वात आल्यावर त्याची अंमलबजावणी सुरू होते. मात्र त्याचबरोबर भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचं एक वक्तव्य सुद्धा इथे आठवण करून देण्यासारखं आहे. वरून रुपया पाठवला तर खाली पोचायला 15 पैसे उरतात. आता आपण आपल्या चर्चेच्या शेवटच्या टप्प्यात येतोय. आर्थिकदृष्ट्या तज्ज्ञ असलेल्या मान्यवरांकडून या चर्चेची सुरुवात होईल. प्रत्येकाला फक्त 30 सेकंद आहेत. पटपट उत्तर अपेक्षित आहेत. रॅपिड फायर राऊंड सारखीच ही परिस्थिती आहे. राहुल गांधी यांनी मांडलेल्या गरिबी हटावच्या योजनेसाठीची आव्हानं कुठली? प्रत्येकानं पटपट उत्तर देणं अपेक्षित आहे. सुरुवात करतोय अनय जोगळेकर यांच्यापासून. याच्यामध्ये 3 आव्हानं आहेत माझ्या दृष्टीने. एक तर त्या योजनेची व्याप्ती आणि याच्याबद्दल क्लॅरिटी येण्याची आवश्यकता आहे. त्याच्यामुळे असं होतं की हे 5 लोकांच्या कुटुंबियाला, म्हणजे एका घरात एका माणसाला रोजगार देणार, जिथे सगळे 5ही प्रौढ आहेत तिथे कोणाला रोजगार देणार हे स्पष्ट नाहीये. दुसरा मुद्दा आहे की ज्या लोकांना ऑलरेडी पैसे मिळतात आणि ते 6,000 रुपयापेक्षा कमी असेल, जर ते म्हणायला लागले की मी काही कामच करत नाही, उरलेले सगळे पैसे सरकारने द्यावं, तर हे कसं हे करणार? आणि तिसरा मुद्दा आहे की त्याचे एवढ्या मोठ्या स्तरावर कुठल्याही जगात घडलेली नसताना, छोट्या स्तरावरही घडले नसताना एवढा मोठा प्रयोग करायचा तर त्याचे परिणाम कुठले होणार याची काही विचार करायला. परांजपे, गरिबी राजकीय दृष्ट्या काँग्रेसची हटेल का याच्याविषयी मला खरोखर चिंता वाटते आणि मला एवढंच म्हणावं असं वाटतं, माझ्या शुभेच्छा आहेत त्यांच्या या गरिबी हटावला. अजित अभ्यंकर, या निमित्तानं लोकांना श्रम करण्याची इच्छाशक्ती मरेल का असा एक नवा तर्क आहे. कारण यापूर्वी जेव्हा जेव्हा गरिबांच्या कल्याणाच्या योजना प्रभावीपणे राबवा असं UPA 1 आणि 2 मध्ये आलं, त्या वेळेला शरद पवारांच्याकडून मात्र अशा प्रकारच्या योजना म्हणजे मजूर न मिळण्याच्यासाठी दिलेलं प्रोत्साहन आहे अशी भूमिका घेतली जाताना दिसली होती. त्याच्याबद्दलचे जे अभ्यास झाले आहेत मनरेगाबद्दलचे, त्याचा रिपोर्ट असा नाहीये. त्याचा रिपोर्ट उलटा असा दिसतो की किमान वेतनाची जी पातळी आहे ती पातळी वाढली आणि त्याच्यामुळे ग्रामीण भागामध्ये जे गरिबांचं मजुरांचं उत्पन्न आहे ते वाढण्यामध्ये त्याची मदत झाली आणि त्याच्यामुळे या योजनेची. डॉक्टर बोडखे, 30 सेकंद आहेत, आपल्याला वेळेची मर्यादा आहे. आत्ताच्या घडीला राहुल गांधींच्या योजनेतली आव्हानं कुठली?
त्या अगोदर मला असं वाटतं एक गोष्ट विसरून गेली ती म्हणजे ही चर्चा आर्थिकदृष्ट्या कमी झाली आणि राजकीयदृष्ट्या जास्त झाली. पॉवर्टी लाईन जी डिफाईन व्हायला पाहिजेत ती पॉवर्टी लाईन डिफाईन करणं ही सगळ्यात मोठी चॅलेंजिंग गोष्ट असणार आहे. जसे जेवढे रिसोर्सेस त्याला लागणार रिसोर्सेस जमा करणं ही मोठी चॅलेंजिंग गोष्ट असणार आहे. आज आपल्याकडे ग्रामीण भागामध्ये 32 रुपये पर डे आणि शहरी भागामध्ये 47 रुपये पर डे ही लाईन आपण डिसाईड केलेली आहे आणि त्या लाईनचं आपण जर कॅल्क्युलेशन केलं तर मंथली कॅल्क्युलेशन आहे 4,800 रुपये ग्रामीण भागामध्ये आणि 7,050 रुपये हे शहरी भागामध्ये येतात. अगदी या संदर्भातला प्रश्न खरं तर डॉक्टर बोडखे मी सुरुवातीलाच विचारला होता की कोणती मानकं मानायची, परदेशाची का भारत सापेक्ष असावीत. मला आता चर्चा पुढे न्यावी लागतेय. आपल्याकडे फक्त 1 मिनिट उरलाय. 30 सेकंद आपण राजकीय प्रवक्त्यांना देणार आहोत. अतुल लोंढे, आत्ताच्या घडीला राहुल गांधींची योजना अंमलात आणण्यासाठीची आव्हानं कुठली? तुम्हाला 30 सेकंद आहेत आणि त्यानंतर मधू चव्हाण यांना. आम्हाला आव्हानं नाही आहे. आव्हानं जी आहे तो विचार करूनच आम्ही दिलेली आहे आणि त्याच्यासाठी लागणारी जी राजकीय इच्छाशक्ती जी आहे ती राजकीय इच्छाशक्ती आमच्याकडे आहे. आणि माझा एक प्रश्न आहे की गरिबांसाठी प्रश्न आल्यावरच सगळी प्रश्नचिन्ह मीडियामध्ये का उपस्थित होतात? आपण जेव्हा बेलआउट देतो एवढ्या मोठ्या प्रमाणावर व्यापाऱ्यांना, मोठ्या मोठ्या व्यापाऱ्यांना, तेव्हा सूटबूटचा जेव्हा विचार होतो तेव्हा का प्रश्नचिन्ह उपस्थित होत नाही? अगदी त्याही वेळेला मीडियातून प्रश्नचिन्ह उपस्थित होतात. आपल्याला ती बघायची असतात की नाही हा व्यक्तिसापेक्ष मुद्दा आहे. मधू चव्हाण आपलं उत्तर 30 सेकंद आहेत फक्त. राहुल गांधींसमोर सर्वात मोठं आव्हान आहे ते सत्तेवरच येणार नाहीये, त्यामुळे अंमलबजावणीचा विषयच येणार नाहीये. 44 कदाचित 14 होतील. त्यामुळे आव्हान मुळात तेच आहे, विजय मिळवणं पहिलं. अगदी धन्यवाद. आपण सगळे मान्यवर या चर्चेत सहभागी झालात. त्यासाठी जाता जाता लोककल्याणकारी राज्यात गरिबी हटवणं हा मुद्दा प्राधान्याचा आहे यात दुमत नाही. नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी या दोघांचंही गरिबी हटवण्यावर एकमत आहे हेही नसे थोडके. प्रश्न आहे तो हाच की हे कोण आणि कसं साध्य करणार? सर्वसामान्यांसाठी रोजच्या जगण्याची लढाई महत्वाची असते. त्यांना आस असते ती हीच की हे रोजचं जगणं सुसह्य कसं होईल. निवडणूक प्रचारादरम्यान अशा अनेक घोषणा होत राहतील. सर्वसामान्य मतदारांना त्या कितपत पटतात यावर मतदारांचा कल ठरणार आहे. राजकारण्यांनी दिलेली आश्वासनं मतदार गंभीरपणे घेतायत का? राजकारण्यांनीही ही आश्वासनं गंभीरपणे देणं तितकंच गरजेचं आहे आणि ही आश्वासनं गंभीरपणे घेणंही तितकंच गरजेचं आहे. निवडणुकीच्या काळात दिलेली आश्वासनं म्हणजे चुनावी जुमले होते असं म्हणण्याची वृत्ती सर्वच पक्षांच्या राजकारण्यांनी सोडण्याची गरज आहे. आज रोखठोकमध्ये इतकंच. ताज्या बातम्यांसाठी पहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे.